भिवंडी तालुका के वड़पे गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी ओमकार ग्रुप द्वारा वड़पे प्रीमियर लीग वर्ष तीसरे का भव्य आयोजन दिनांक 27 मार्च 2026 से 28 मार्च 2026 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर वड़पे गांव के टंटा मुक्त अध्यक्ष श्री सुनील जी पाटिल, सरपंच श्री प्रेमनाथ जी वड़ोलकर, माजी सरपंच श्री विजय पाटिल, माजी सरपंच अनंता पाटिल, माजी उप सरपंच मोतीराम जी पाटिल, उप सरपंच रुपेश शेलार, आरपीआई जिला अध्यक्ष संजय गायकवाड़, पुलिस पाटिल प्रमोद वड़ोलकर के साथ साथ अनेकों मान्यवर व कई सामाजिक कार्यकर्ता तथा वड़पे गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान ओमकार ग्रुप द्वारा शाल पुष्प गुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस वड़पे प्रीमियर लीग में वड़पे गांव के ही 10 टीमों ने भाग लिया, जिसमें प्रथम पारितोषिक कृषा 11, द्वितीय पारितोषिक प्रियांश 11, तृतीय पारितोषिक अस्मित वड़पे वाले, चतुर्थीय पारितोषिक श्लोक 11 को उपस्थित मान्यवरों द्वारा रोक रकम और ट्रॉफी देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। कल्पेशनं गाजवला होता, परंतु हा हंगाम देखील कल्पेश गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि आपली बँजो पार्टी त्यांची देखील आभार आपण व्यक्त करूयात। कल्पेश लाखात यांच्याकरिता रुपेश शेलार यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। खूप खूप अभिनंदन कल्पेश लाख, ते देखील आपण घेऊन जायचं आहे। योगेश पाटील यांना विनंती असेल। दोन पुत्र कोण आहे आणि मात्र टॉस जिंकलाय क्रिशन डबलच्या संगीत संघाने साहेबांना विनंती असेल पण व्याप द्यायचे जरूर। आता आपण बघायला गेलो तर रेग्युलर क्रिकेट दयानंद खेळत नाहीये, तरी देखील या स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी त्याने केली। ड्राईव्ह केलाय, त्याची बॅट बोलताना दिसते। यादीच्या मॅच मध्ये 48 बनवल्या होत्या, त्या अगोदरच्या मॅच मध्ये 45 धावांची खेळी साकारली होती। हो, चौक प्रत्युत्तर गोलंदाज दयानंद कडून देण्यात आलेला आहे। त्या चौकाराला अवलांचा वापर करत होता फलंदाज आणि पुन्हा एकदा ऑफसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बरोबर यॉर्कर लेनवर टाकलेला बॉल होता। फलंदाज थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला। येतो डॉट बॉल, पहिल्या बॉलवर सिंगल, त्याच्यानंतर डॉट चेंडू, तदनंतर चौकार, तदनंतर पुन्हा एकदा डॉट बॉल। ही आहे फायनल मॅच वड़पे प्रीमियर लीग सीझन 3। बॉल हवे ते मिसाईल फटका, सॉफ्ट डिस्मिसल, कॉटन बोल्ड, बिग विकेट, कल्पेश इज गॉन। लो फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला बिग करण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णपणे टायमिंग चुकलं आणि स्वतः गोलंदाजानं हा झेल स्वीकारलाय। बैठक शॉट खेळण्याचाच आनंदचं जबरदस्त गोलंदाजी आणि जबरदस्त कॅच देखील केलाय। मोठा धक्का या फायनल मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये बसत असताना प्रियांश 11 संघाला। नवीन बॅटर रुपेश शेलार, रुपेश शेलार साठी पारितोषिक आहे षटकारांच्या हॅट्रिक करिता शशिकांत शेलार साहेबांकडून 3000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि आल्या षटकारासाठी प्रयत्न केलाय अक्रॉस द लाईन, मात्र एलिव्हेशन प्राप्त करता आलेले नाहीये। टीममध्ये फिगर सेट आहे, फक्त एक धाव मिळेल। या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते प्रियांश 11 संघाची। 2-10 गोलंदाज निश्चित रूपाने आता थोडंफार वर्चस्व गाजवताना दिसत आहेत या फायनल मॅच मध्ये। दबाचा देखील थोडासा परिणाम आता जाणवतोय, परंतु मोठे फटके देखील खेळले जाऊ शकतात, ती क्षमता आहे फलंदाजांमध्ये। पुढचा बॉल त्यावेळेला कट केलाय, सुरेख फटका आहे, अगदी गॅप मधून फिल्डर पाठलाग करेल, परंतु बॉल या रेसमध्ये जिंकतोय। बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील 4। बिग बी भाबे सर तिकडे समोर है ना, सदाबहार कमेंटेटर पुरजोर तालियां होना चाहिए अजय गरज सर। बैंड वाले को 2000 रुपए और तीनों अंपायर को 1-1000 रुपए।
विकेट जाता तो उबलेगा भी। गजब का मैच। इस मरतबा हल्के हाथों से गेंद को खेला है, 1 रन बना है, दूसरे की दौड़ लगा रहे 2 रन पूरे। अब वड़पे प्रीमियर लीग के फाइनल को जीतने के लिए क्रिशा इंटरप्राइजेस को 12 गेंदों में 19 रन चाहिए। ये पवन पुत्र वड़पे से खेले थे। क्या गजब की गेंद है, हैट्रिक पे आ गए शेलार। रुपेश शेलार ने हंगामा बर्पा कर दिया है। 1000 हैट्रिक के लिए इनाम है। छोटा कोई और गोली भाई की तरफ से परफेक्ट यॉर्कर के लिए खेला, हैट्रिक, वो भी फाइनल में। वाह, डबल हैट्रिक के लिए तैयार, हवा में अपील, डबल हैट्रिक। ओह माय गॉड, यह डीजे आप बजा सकते, डबल हैट्रिक। क्यों दिया जाएगा? जड़ में गेंद खूंखार बन गए, खूंखार। 5 ओवर समाप्त, कुल रन बने 20, 6 में चाहिए 18। हिट वाइड के बाद अच्छी गेंद, राज समझ ही नहीं पाए। रन चाहिए 15। कौन कह सकता था कि 38 का टारगेट भी हिमालय के पार की तरह लगेगा। 1000 विकेट लिया तो 2000, 6 पे 5000। भरत पाटिल गोल्डन 6। वडपे प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वावर आपलं नाव कोरलंय। शेवटच्या बॉलवर षटकार ठोकत असताना विराटनं हा सामना संपवला आणि फायनल जिंकली क्रिशा एंटरप्राइजेस टीमनं। हार्दिक हार्दिक अभिनंदन अक्षय तारे टीम, क्रिशा एंटरप्राइजेस चॅम्पियन। शफिक सर, आपण देखील पुढे यायचं आहे। तलाठी सजा वडपे सन्माननीय गणेश लाभलेले आहेत, वडपेवाले। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जीवन भोईर यांच्याकरिता। लाजवाब कामगिरी या स्पर्धेमध्ये जबर आलेला आहे। अशी ट्रॉफी देऊन आपण या टीमला सन्मानित करतोय। अभिनंदन। तिसऱ्या क्रमांकाचा संघ त्यांच्यासाठी देखील आकर्षक ट्रॉफी घेतला, तो थक्क करणारा राहिला। अभिनंदन करूयात आपण स्मिथ वडपेवाले टीमचं देखील। हॅट्रिक घेतली फायनल मॅच मध्ये आणि फार क्लोज मॅच होती। फायनल मॅच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी या टीमची राहिली। प्रियांश 11 आणि आता यानंतर आपण एक महत्व मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूसाठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल आहे। जो करते हैं अक्सर जबरदस्त खेल पेश, वो है कल्पेश। कॉन्ग्रेचुलेशंस प्लेयर ऑफ द टूर्नामेंट वडपे प्रीमियर लीग सीजन 3। तो हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं। वडपे प्रीमियर लीग सीजन 3 चा चॅम्पियन संघ क्रिशा एंटरप्राइजेस।
अक्षय शेट्टारे यांचा संघ क्रिशा एंटरप्राइजेस इतिहास घडवला. 1 बॉल मध्ये 6ची मॅच पूर्ण झाली असं जाहीर करतो. आमच्या गावातली एक स्पर्धेची आम्ही वाट बघतो. ही स्पर्धा पवनपुत्र आयोजित करते आणि यामध्ये सगळ्यांना गावकऱ्यांना संधी भेटते. असं शक्य तर नव्हतं वाटत, पण आमच्या संघाने आम्हाला पूर्ण साथ दिली म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. शेवटच्या बोलला एक चेंडूवर 6 रन पाहिजे होते. काय वाटत होतं तेव्हा मनातलं काय भावना होते आपल्या? 6 बॉलमध्ये 19 राहिल्या होत्या. तेव्हाच मी आमचा दया पाटील आहे त्यांना सांगितलं का मी मारूनच येईन आणि तो मारला लास्ट. या विजयाचं श्रेय आपण कोणाला देणार आहे? मग जेवढ्यांनी मला क्रिकेट शिकवलं तेवढ्यांना सगळ्यांना. मॅचबद्दल बोललात तर एकदम म्हणजे आटीकटीचीच मॅच होती आणि म्हणजे असं आम्हाला एकदम कॉम्पिटिशन होता. काय लास्ट बॉलापर्यंत मॅच आमच्याकडे म्हणजे जिंकणारच हे असं होतं आणि लास्ट बॉलापर्यंत त्यांनी 6 मारून मॅच जिंकली. हे म्हणजे एकदम अभिनंदन वाटतं. आयोजन कमिटीचं कशा प्रकारे कौतुक करणार काय म्हणा? ओमकार ग्रुप वडपे बोलला तर काय विषय नाही. त्यांचा आयोजन बोलला तर कधी पण एकदम चांगलाच असतो. इथे नाही पण गावामध्ये कुठला पण कार्यक्रम असला तिथे पण चांगलं त्यांचं आयोजन असतं. त्याबद्दल काहीच विषय नाही. आयोजन एकदम मस्त आहे. संपूर्ण टीमबद्दल आता माझी पण टीम होती पण 2 मॅची जिंकल्या आणि 2 मॅची हारल्या. पण मला पण वाटलं एकदम चांगली आणि क्रिशा 11 बोली तर एकदम चांगली टीम होती आणि त्यांच्यापासून अपेक्षा होती का 100% फायनल हे मारतील आणि ती आज फायनल देवी मारली. याबद्दल त्यांना एकदम मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.